अमरावती जिल्ह्यातलं नांदगाव सकाळपासूनच शोकसागरात बुडालंय। अवघ्या 24 वर्षांचा विकास उईके उरीत झालेल्या दहशतवादी हल्ल्यात शहीद झाला। कुटुंबाची इच्छा नसताना विकास लष्करात भरती झाला। यंदा त्याच्या लग्नाचा प्लॅन होता, घरात त्याची तयारी सुरू होती, पण त्याआधीच जैश ए मोहम्मदच्या अतिरेक्यांशी 2 हात करताना विकास धारातीर्थी पडला। आवडाचं त्याला मना केलं होतं, पण तो आपल्या भरती झाला। मना केलं होतं आपण नको जायचं म्हटलं त्यांना, पण तो आपण मतलब तुला ओडनेस फॅक्टरीमध्ये सर्व्हिस लागते, फिटर मेकॅनिकल केले, ITI केला होता, सबन केलं होतं, फिटर मेकॅनिकल सर्व ट्रेड। तुमची इच्छा नव्हती का त्यांनी सैन्यात? त्याच्या इच्छेने गेला तो। या ग्राउंडवरच शहीद पंजाब उईके हे रोज प्रॅक्टिस करत होते। जवळपास सकाळी 4 वाजेपासून तर 10 वाजेपर्यंत रोज या ग्राउंडवर ते प्रॅक्टिस करत होते आणि या ग्राउंडवरच प्रॅक्टिस करता करता त्यांनी लष्करामध्ये सामील झाले। या उईके फॅमिलीची मागणी आहे की या ग्राउंडवरच त्यांचा अंत्यसंस्कार करण्यात यावं। त्या हिशोबाने प्रशासनाने आता तयारी या ग्राउंडवरच अंतिम संस्कार करण्याची सुरू केलेली आहे। विकास आता परत येणार नाही यावर मित्रांचा विश्वास बसत नाही आणि त्याच्या आठवणींनी डोळे भरून आल्याशिवाय राहत नाही। एक किस्सा सांगतो। ज्यावेळेस आमची मॅच एका प्रतिस्पर्धी संघासोबत होती, तेव्हा आम्हाला 2 ओव्हरमध्ये 26 रन पाहिजे होते आणि विकास होता त्यावेळेस। विकास आणि इकडे आमच्या गावाकडे विकास म्हणूनच तो प्रचलित आहे, पण पंजाब उर्फ विकास 2 नाव आहे त्याला। तर त्या 2 ओव्हरमध्ये त्याने 26 रन त्याने काढून आम्हाला आमच्या संघाला जिंकून दिलेलं होतं। असा एकदम खूपच मन मिळावे आणि सर्वांची चिंता लागायची। सर्व जेव्हा तो इथे येत होता तर 15-20 दिवस त्याला सुट्टी राहायची नाही, तर पूर्ण तो म्हणजे प्रसंग मित्रासोबतच घालवायचा, प्रत्येक मित्राला भेटायचा। खूप शांत आणि चांगल्या स्वभावाचा होता, सगळ्यांना मिळून मिसळून चालायचा। खरं तर म्हणजे हे जी गोष्ट आता घडली, जे न्यूजवर येते, या गोष्टीवर विश्वास नाही की हे खरंच झालंय म्हणून, म्हणजे मन मानायला तयार नाही की हे घडलं। ITIचं शिक्षण घेतलेल्या विकासला अमरावतीमध्येच नोकरी मिळाली असती, पण त्याला देशसेवेचं वेड होतं। शत्रूशी 2 हात करण्याची धमक होती। त्याच हिमतीनं विकास लढला, धारातीर्थी पडला आणि स्वतःचं नाव देशाच्या इतिहासात अजरामर करून गेला। सरिता कौशिकसह शशांक चौरे, ABP माझा, अमरावती।